रविवारी लग्न झालं, सोमवारी नवरी गेली, बुधवारी आली. परत ज्याचं लग्न होतं ते स्टँडच होतं, नवरी येणार नवरी येणार, ते मूडमध्येच होतं. नवरी उतरली तर 5 मिनिटं ते तिच्याकडं पाहत होतो. हीच होती का सोमवारी? आपल्याला का धोका बसला का काय म्हणणार? ही बुधवारी जर अशी दिसली तर गुरुवारी सकाळी कशी दिसल? तसंच वार करायचंय. आज पहा प्रत्येकाच्या कपाळाला गंध. उद्या दुपारी उडत गेला गंध. 8 दिवस झाले मटण नाही ती. हाय तोंड असं वडी आलं म्हणला आणि काय बदलं. नव्या नवरीची मेकअप टिकत नाही. रात्र दिवस भजन करायला. आपलं भजन कधी आहे? उठला उघडा बम, VIP चड्डी, मुरीत गेला, बादलीत बॉट, सुंदर ते ध्यानोबेटीवरी थोडगार पाणी टाक, देवाची दरुबा क्षणभरी अंडरपॅन्ट वाली का बाय साधू बोधू झाला निरून ठेवला. आणि त्या पप्याला म्हणून सगळ्या कोंबड्या सोडून दे. पर्वताप्रमाणे पातक करणे मरतेला पोहणे. अंडरपॅन्टची नाडी बांधून बाहेर आला. ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती विज्ञान. बशी वाजली घालील लोटांग. अरे संपला बा हरिपाठ. बशी नुसती वाजली घालील लोटांगण वंदीनं चरण. बसला देवाऱ्यात देव पुजायला. तेवढे देग जण येतो. काय चाललंय? उरकितो ना, रोजानं पूजितो कधी. आणि देव पूजाय बसला का शेजारच्याशी गप्पा. गंध घेतो हातावर उघडीतो. पार भाऊबंधांनी उघडून मारला आपल्याला. राम भाऊ पार भाऊबंधांनी उघडून मारलं. पण काय करतो आपलं नशीब फुटकं. माहित काही गोष्टी पार गळ्या पोत आल्या. पण जाऊ मरू काही गोष्टी काना नाही कोण सोडून द्यावा. पण बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्याच्या बाहेर झाल्या. पण भावबंधाने असं नव्हतं करायचं. कोणच्या पोटावर मारावं पण पाठीवर मारू नाही. त्याला काय इलाज आहे? लढाय दंडात जोर नाही आणि असली तर मनगटात ताकद नाही. निघाला ना तुम्ही. काय करता? अरे मी कशाला आलोय? देह जावो अथवा राहू. 2 प्रश्नांची उत्तर झाली. कुठून आलो? संपला विषय. कशाला आलो? महिला पुरुषांना तळतळीने सांगतो वारीतलं कीर्तन आहे, भजनाशिवाय जगण्याला दुसरा पर्याय नाही. यावर आपलं मत काय? बाकीचं जाऊ दे. सगळं माईक आहे, या गोष्टी चालणारच आहे. खिसा गरम येतं वर जे घे. किसा रिकामा झाला. कोण कोणच्यासाठी मारायला मोकळे? एखाद्या बाईचा नवरा तरुण, एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू दे बरं. काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणरणटकीन झाली मेल्यान मला काला ठुलन त्यांना काला नेलं. कोणच्या पाहून जगून कायासाठी जगून बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, लुगडं फाडीतीन, केस मोकळी करतीन, आगी कवडीती. नवरा जळतो ना ती आगी कवडीती. आणि 2-4 बाया तिला मागं वडीत्या. नको बाई जाऊ. ती म्हणते येतेच मी आता. आणि 2-4 बाया तिला मागं वडीत्या. अशी जाळा जवळ न्यायची थोडी ढिल्ली करायची. अशी जाऊन द्यायची. लय मूड मध्ये ती जाऊन द्यायची आणि द्यायची सोडून. चिंगाट घर गाठीन कोण मारत नाही रे नाही. असं बावळात पण नाही करायचं. वर उपाशी मरतो ना आतल्याला थळथळीतो. काय उपयोग? पाठी काकड्याला उठवतो आणि दुपारी जुगारी खेळतो. पाठी काकड्याला उठवतो हराई रुक्माबाई तुम्हा येऊ द्या नाही. आणि दुपारी राणीला गुल्ल्या दाखवतो. कसं जमलं? राणीचा मुका घेतो तो. आलो बरं. येताना जुगार खेळणारी माणसं मुका घ्यायला तरबेत राहते ती. आलो काल जग मारा आला. नाही तुम्ही देवांतरा न बजावे. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे. तुम्ही व्रत नियम न करावे.
तुम्ही शरीराला त्रास द्यायचा नाही, लय उपास तापास करायचं नाही. आता आपली गंमत काय झाली, योग आपला शनिवारी आज यात्रा आली, ही जर रविवारी आली असती तर खरी मजा उपास धरणारांची. आईला एखादं सुटत नाही, सोमवार जोडत नाही. असं व्हायला पाहिजे, रविवारी एखादं सोमवारी, सोमवार आणि मंगळवारी शिवरात, मग मजा. मग लोक म्हणतात करावं काय बा, आपल्या बायका हुशार राहत्या. आपल्या बायको म्हणजे असं करा, मग भगर खा, सोमवार मोडन शिवरात जोडन. ते जोडायचे मोडायचे नाही, शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे. मग आता मी कोण शोध लावायचा, अजून 2-3 शोध आहेत. मी कशाला आलो, फक्त हे ना हे जे आहे याच्यावर प्रेम कमी करा, आणि हे जो चालवतोय त्याच्यावर प्रेम करा. एक दिवस तुम्ही वासुदेव व्हाल. पुरावा ढाळे ढाळे केतलेनी. एक वेळ आता तुम्ही आम्ही करतोय भजन, भजन चालूच आहे आपलं, तुमचं आमचं उठपळ तेच आहे. पण भजनामुळं कधीतरी देहावरचं ममत्व कमी झालंय का? ज्यांचं झालं ते ज्ञानदेव. ज्यांचं देहावरचं ममत्व कमी झालं, महाराज भिकाऱ्याचं पोरग रस्त्यावर रडलं ना तर माणसं त्याला जवळ घेतात, गाल वाढतात, त्याला 2 रुपये देतात. फाटके कपडे असले त्याला देतात. आता हे रस्त्याने भिकारी देतो. पण काय जग आहे महाराज, काय जग आहे महाराज. जगातल्या एकाही माणसानं या 4 मुलांना कधी कडेवर नाही घेतलं. या 4 मुलांना कधी कडेवर तर घेतलं नाही, कधी घालता वाढला नाही, कधी मुकात घेतला नाही. मी म्हणतो सगळं मरू द्या, प्रेमाचा शब्द सुद्धा कधी दिला नाही. सगळ्या समाजाने एकच शब्द दिला, संन्यासाची. सगळ्या समाजाने एकच शब्द दिला, संन्यासाची पोरं. ज्यांना सगळ्या समाजाने छळलं त्यातला एक मुलगा जगाची आई ठरला. उभं जग सुखी झालं, उभं जग सुखी झालं. उभं जग सुखी नाही, नुसतं त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचं दर्शन जरी घेतलं तरी त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. काय अधिकार आला महाराज, नुसतं ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं तरी एवढा अधिकार आला. 27 अभंगाचा हरिपाठ नुसता खिशात ठेवला. एक वाक्य सांगू का, हरी भाटामध्ये 108 वेळा हरी हरी हा शब्द आलाय. हरी हा शब्द 108 वेळा आहे हरिपाठात. नुसतं हरिपाठ जरी म्हणलं तरी काम झालं महाराज. काय ताकद आहे महाराज. आता आपल्याला आता त्यांचे उद्या या बरं आळंदीत, कोण तुम्हाला चहा पाहिजे? नाही नाही. अरे पा काही दिंड्यांमध्ये 5-6 दिवसात गालवर आली, मग काय हरिपाठ नाही. दिंडी उठेपर्यंत चहावाल्याच्या घरी यायचं, दिंडी चहावाल्याच्या घरी ते नाश्तेवाल्याच्या घरी, दिंडी नाश्तेवाल्याच्या घरी ते जेवले बी, दुपारचं जेवण झोपले लिंबा खाली, दिंडी तुपाच्या ठेबा होते मुक्कामाला. कीर्तन कोणच होत काय ना, हरिपाठ झाला का लगेच पप्प्याच्या आईला फोन, कोंबड्या राहिल्या का, अंडे पाहिले का. आणि पप्प्याला म्हणून सगळ्या कोंबड्या डालून पाहिजे, प्रत्येकाचं अंड नीट पाय, अंड राहीन आणि कोंबडी जाईन. त्या पप्प्याला लगेच धरकुंबडी पाय, अंड धरकुंब. त्या पप्प्याला 15 मिनिटं तेवढंच काम. आपण माणसं आहे ना महाराज, आपण फक्त परमार्थाचं अवसान आणतोय, नाही तर तुमचा आणि माझा परमार्थच नाही यावर तुमचं मत काय. अरे फक्त अवसान आहे हे आहे ना आपलं, टपुरी माळ बीड हे सगळं अवसान आहे. मग काय खरं आहे काय? हे सगळं अवसान आहे. लग्नाला गेलेली सगळी माणसं कोणाकडे पाहत्या?
नवरी सगळ्यात मेकअप केलेला प्राणी कोण? नवरी. बरं का, चांगलं द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. आता उलट फिरू का, उत्कृष्ट द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. साडी उत्कृष्ट आहे, टोकरी निकृष्ट आहे. आता उलट ऐका, निकृष्टच द्यायचं आणि निकृष्टच घ्यायचं. केस फुगे, केस द्यायचे आणि फुगा घ्यायचे. फुटला फुगा, फुटला केस. केस म्हणजे निकृष्ट द्यायचा, निकृष्टच घ्यायचं. चारही फायनल वाक्य ऐका आता. उत्कृष्ट द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. निकृष्टच द्यायचं, निकृष्टच घ्यायचं. तिसरं वाक्य, निकृष्ट उत्कृष्टच द्यायचं आणि उत्कृष्टच घ्यायचं. उत्तर, पैसे द्यायचे, सोनं घ्यायचं. पैसे द्यायचे, चांदी घ्यायची. म्हणजे चांगलंच द्यायचं, चांगलंच घ्यायचं. आता चौथ्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. निकृष्ट द्यायचं, निकृष्ट द्यायचं पण उत्कृष्ट घ्यायचं. घाण द्यायची, घाण घाण द्यायची पण चांगलं घ्यायचं. बोला बोला, हे घाण आहे ना, हे घाण आहे, नासक आहे, हे देऊन टाकायचं आणि अखंड सुख घ्यायचं. हे नासकच आहे. हा, मंडपाला कापड गरजेचं आहे, झालरीची काय गरज आहे? मंडपाची झालर ही गरजेची नाही, ते त्याचं आकर्षण आहे. मंडपची झालर हे त्या मंडपाचं आकर्षण आहे. आंघोळ करणं गरजेचं आहे, मोकार स्नोन पावडर लावणं हे आकर्षण आहे. आणि गरजेला खर्च कमी आहे पण प्रसिद्धीला खर्च जास्त आहे. नुसत्या मोबाईल मध्ये सिम टाकून बॅलन्स योग्य वापरला ना तर खर्च नाहीये. टिकटॉक, व्हॉट्सअप, मेसेज याच्यात पैसा जास्त आहे. तसंच इथं ऐका. आता करंट लागला तुम्हाला, करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं. एखादी गोष्ट मिळाली, परमार्थ रक्तात असावा. उत्तर आलं तर कोडवर तेवढं ध्यानात ठेवायचं. कीर्तनाला घेतलेलं वर्णन करणारा योग्य असावा, हा मुद्दा होता. आणि आज कीर्तनाला घेतलेला कोबरायांचा एक गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग धरणेकरी प्रकरणातला आहे. प्रकरण गाथ्यातलं धरणेकरी प्रकरण आहे आणि वर्णन ज्ञानोबारायांचं आहे. आता ज्ञानोबारायांचं 2-3 मिनिटात फक्त जाणकार फटाफटा बोलायचा. ज्ञान देव, सकाळी फिरवायची बरं का. आता ज्ञान गेलं बंबललं, ज्ञान देव. आता सावध राहा. ज्ञान ज्ञान ज्ञानदेव, ज्ञानदेव उलटा फिरन तिथं. ज्ञान, अरे ज्ञानदेव. आता उलट फिरा. ज्ञान देव, देव ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहुनी गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान. आता उलट फिरा परत तिथंच. जेत जेत 12वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आलिया एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव. ज्ञान देव, ज्ञानच पण बोंबललं परत. ज्ञान जर देव आहे तर बसलेल्या कोणत्या माणसाला ज्ञान नाही आहे? प्रत्येक माणसाला ज्ञान आहे. बांध कोरायचं, दुधात पाणी घालायचं, लगीन मोडायचं, हे ज्ञान आहेच ना. आता हे ज्ञान प्रत्येकाला आहे पण फायनल करा, ते ज्ञान बाहेरचं नको, आतला असावा. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पैका भरवे, जरी म्हणे हाती आणावे, संताया भजावे सर्वस्वेशी. किती झाले? 95. मग रावण सीता पाळवायला आला तेव्हा 95,000 वर्षाचा होता. रावण सीता पाळवायला आला तेव्हा 95 वर्षाचा होता. तेव्हा सीता 18 वर्षाची होती आणि सीता 18 वर्षाची होती. हाच नियम सरकारनं केला आणि पुरीचं वय 18 ठेवलं. त्यांनी काय पारायण केलं काय? आता
सीता होती 18 वर्षाची, तेव्हा हा पठ्ठ्या होता 95,000 वर्षाचा. आता उलट फिरा, तेव्हा राम होता 25 वर्षाचा. राम 25 वर्षाचा होता, पण 25ला लईच पोरग येडेवानी करील म्हणून सरकारनं 21 केली. पोराचं वय किती ठेवलं? 21. सरकारनं केलं 21, देवानं केलं 41. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. आता ऐका, इथं घोटाळा आला. एका युनीला 84 लक्ष, अशा युनी 84 लक्ष. मग माणूस किती लांबून आला? किती लांबून आला? गणित नाही जी. बस कुठून आलो? नो काउंटिंग. गाढव होतो, कुत्रा होतो, बिडूक होतो, खेकड होतो, मासा होतो, एरंड होतं, बिलाईत होतं, काँग्रेस गवत होतं, येडे बाबळ होतो. सगळं होऊन 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 शेवट मानव. आता याच्यात जर नीट वागला नाही, पुनरपी पुनरपी उपजेते, नाचले पुनरपी. हे घटिका यंत्र जैसे. कुठून आलो? संपला विषय. आता दुसरा प्रश्न, कशाला आलो? 3 आहेत बर का, 4 आहेत. कुठून आलो? लांबून आलो. किती आलो? गणित नाही जी दातारा. फायनल झाला. आता त्याला काय प्रश्न राहिला नाही. आता आलोय आपण. आता कशाला आलो? उत्तर, माझ्यामधलं जे चैतन्य आहे ते जागा करून आम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हा साक्षात्कार करून घेण्यासाठी आलो. कशाला आलो? बायको करायला, पोर व्हायला. ते कोणला होईल? बायको गेल्यावर पोर व्हायला काय लागत? काय माणसं म्हणतात झालं बा त्याला पोर का. आता बायको गेल्यावर काय होईल? काय माणसं म्हणतात लागलं बाई येरीला पाणी. आता खांदल्यावर काय लागल? खांदलं म्हणल्यावर पाणी लागणारच ना. काय माणसं म्हणतात मेला तो माणूस. लोकच कोणता आहे? मृत्यू. मग मृत्यू लोकात माणूस मरण नाही तर काय जीत राहील का? फक्त थोडा मागा पुढे होईल. पण काही काही लोकांचे प्रश्न किती अवघड राहतात. मेला बा, जाणारच ना तो. कारण तो कोणत्या लोकात आहे? मृत्यू लोकात. मृत्यू लोकात आहे म्हणलं होतो जाणार. झालं बा त्याला पोरग. त्यानं बायको केली म्हणलं होणारच. लागलं बाई एरियाला पाहणी. अरे तो कशाला आलाय? त्याचं उत्तर सापडायचं. आता कशाला आलो? हे चमड्याचं जे आहे ना, याच्यावरचं प्रेम कमी करायचं आणि याच्यामधलं जे चैतन्य आहे ना, त्याच्यावर प्रेम वाढवायचं. हे सर संसार होईल. याचं काय इट इज द चेन, इट इज द सायकल, हे काय एवढं विशेष नाही. ते कालही होतं ना आजही होतं. अशी बायला विचारा बरं कसं काय चाललंय? ती म्हणते काय नाही, तिसरीचं जमलं का मी मोकळी झाली. तू पागल आहे. तिसरीचं जमत तर पहिली बाळात पणाली ती, पहिली बाळात पणाली ते तू दुसरी ऑपरेशनला येते. तू नक्की मोकळी कधी होती? म्हाताऱ्याला विचार ना एखाद्या, बास वरच्या तुकड्यात पाईपलाईन करून बारं काढलं का मी मोकळा झालो. येडा आहे तू. पुढं बारं काढित होतो, मागं सायपण उकळती, सायपण जोडीत होतं, नट ढिला होतो, नट बसत तर चमडं खालास होतं, चमडं बसत तर डीपी जळती, डीपी बसती तर एअर आठती. तू का मोकळा आहे का? तू मेल्यावर सुद्धा बांधूनच द्यायचं आहे सुतळीनं. तू उठून पाहायला बसलाय. सगळे भाऊबंद आलेत का? हो महाराज, हे कधी पुरा होणार आहे का? महाराजांची भाषा आहे, वागा उपजणे आणि निमणे. 15 अध्याय. उपजणे आणि निमणे हे चालणार आहे. ते पुनरपीच्या नरम. बायको केली पोरग होणार, पोरग केलं मोठं होणार, मोठं झालं नोकरीला लागणार, सासरवाडीला जाणार, आपल्याला हाणणार, आपण दिंडीत येणार, इनेकरी होणार, आपल्याला बीपी होणार, शुगर वाढणार, अटॅक येणार, मरणार. त्यात नाविन्य काय? इट इज द सेन. नीट ऐका. इट इज द सेन, इट इज द सायकल अँड इट इज द जनरेशन कंटिन्युटी. इट हॅज नॉट अ गॅप सिस्टीम. आजा गेला पंजा गेला, देखत देखत बाप मसनं आला. मी याच्यासाठी आलोच नाही, हे होणार आहे. मला मी कशाला आलोय? पहिला प्रश्न, कुठून आलोय? 2, कशाला आलो? फक्त एकच करा महाराज.
काहीच करू नका. फक्त याच्यावरचं प्रेम कमी करा आणि याच्यातल्याला तळतळू नका. याच्यातल्याला तळतळू नका. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. तुम्ही याला त्रास नाही द्यायचा, उपाशी मारायचं नाही. काही तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरगता करावे दास्य सकळ. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभावे. आणि जवळजवळ 100 लोक जर एकत्र केले तर 96 लोक येडेत. आता तुम्ही बरे, इतके आम्ही येडेत. तुम्ही बरे, आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काहीच न्यायचं नाही. अख्ख्या रात आत बतोय, मग येडे कोण? आम्ही तुम्हाला सांगतोय संघ काही, आणि आम्ही 3-3, 4-4 झुंबून काढल्याशिवाय. तुम्ही बरे, निदान दिवसा कमीता. म्हणजे ज्ञान नसेल तर ते येडेचे. आता ऐका, आता करंट लागला. पण ते ज्ञान मिळवायचं असेल तर भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. अर्थ लिहून घ्या. निवृत्त हो, ज्ञान मिळेल. ज्ञान मिळवणं सोपं आहे. फायदा तुला, मुक्ती मिळेल. तो देव एक आहे, त्याचं तू नाम घे. त्या देवाचं नाव तुकाराम आहे. तुकाराम, तुकाराम, अरे तुकाराम, तुकाराम. गेलं बंबल. तुकाराम, तुका. अरे उलट फिरा. लाकडात आग्ने घर्षण कर, दुधात लोणी क्रिया कर, उसात साखरे क्रिया कर. तूच देव आहे, उपासना कर. ज्ञान देव, ज्ञान देव. आता उलट फिरायचं. ज्ञान देव, पण कधी? निवृत्तीनाथासारखा गुरु असल्याशिवाय नाही. इथं ज्ञान देव, पण कधी? निवृत्तीनाथाचा सारखा गुरु असल्याशिवाय नाही. ते ज्ञान मिळवणं कसं आहे? सोपा नाही. फायदा काय? मुक्ती आहे. आम्हाला नुकती मिळाली, मुक्ती नाही मिळाली. आता मुक्ती मिळायला तुम्हाला एक वाक्य सांगून देतो, पटलं तर पहा. माणसाला बायको केल्यावर पोरग होईल यात नवल नाही. बायको नसताना पोरग हो. डोकं खाजवावं लागेल, ते चालणार नाही. वारीतलं कीर्तन आहे त्या मापात. आता डोकं खाजवत. बायको नसावा पण पोर देव. पुरावा, पुरावा लगेच आपल्याकडं. ज्ञानोबराचं लग्न झालं आजारी तुम्ही नाही, मग बोलायला काय? ज्ञानोबराचं लग्न झालं नाही, पण ज्ञानोबराला 4 पोरं होती. गेलीहून फटाफटा बोला. टाळकरी ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझ्या अनाथाची, वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवपासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, चौथ्यासाठी हरिपाठ. मग बायको काय? बायको केल्यावर जे पोर होईल ते चमड्याचं होईल. बायको केल्यावर जे पोरगा होईल ते चमड्याचं होईल. आणि ते एक दिवस आपला गेम केल्याशिवाय राहणार. बायको केल्यावर पोरगा होईल पण चमड्याचं होईल. आणि चमड्याचं पोरगा, मग तुम्हाला पोरगाच पाहिजे असेल ना, तर एक छोटस पोरग आहे. कोणतं? ऐका. आकाराने बारीक, किमतीनं कमी. आकाराने बारीक, किमतीनं कमी. अभंग फक्त 27. आणि हे पोरग ज्याने पाठ केलं त्याला आयुष्यात मुक्ती जवळ आली. अय शेवटची युनी मानव. मग किती लांबून आलो? नो काउंटिंग. आता माळकरी उत्तर द्या. माळकरी सावध राहा. महाराज बिराज सगट. रावण सिद्ध, रावणाची पिढी 56वी. आपलं रामाची पिढी 56वी दशरथाची.
आणि रावणाची पिढी चौथी, पुलकाश्य, पुलश्य, ब्रह्म आणि रावण, 4 पिढ्या. रावणाची चौथी पिढी तेव्हा दशरथाची 56वी पिढी. मग कोणत्या माणसानं आतापर्यंत रावणाचं वय वाचलंय? नाही, काढू आपण. रावणाचं वय कोणच्या वाचीनं झालं का महाराज मंडळी? नाही, मग काढू आपण पटकन 1 मिनिटात. रावणाला बायका 80,000, वर्षाला 1 बायको धरा. 80,000. बरं, रावणानं जलमने द्यायला बायको केली का? नाही, मग पहिले 15